आज आपण जाऊ एका स्वप्नाच्या गावात। नमस्कार मंडळी सगळेले, जय महाराष्ट्र। मी सुशील लोणकर आज आलेलो आहो ग्रामपंचायत जळगाव नहाटीला, पंचायत समिती अकोट, जिल्हा परिषद अकोला। तर या गावाची सर्व विकास कामं या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवू इच्छितो। तर या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे ग्रामपंचायत भवन, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, आयुष्यमान आरोग्य केंद्र, श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक, महात्मा ज्योतिबा फुले यांचं स्मारक, श्री संत नरसिंह महाराजांचं मंदिर, श्री हनुमानजीचं मंदिर, श्री विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर, सुविधा पूर्ण व्यायाम शाळा, सोलर पॅनल, सार्वजनिक शौचालय, गावातील भिंतीवरील चित्र, म्हणी, CCTV कॅमेरा, म्हाताऱ्या लोकांना काळ्या वाटप, अशा बऱ्याच गोष्टी आणि विकास कामं या गावात झालेल्या आहेत। तर चला मंडळी, संपूर्ण अशी या गावची तुम्हाला मी माहिती सांगतो या व्हिडिओमध्ये। सर्वप्रथम आपण सरपंच साहेबांसोबत बोलू। मी शरद नंदेराव नहाटे, ग्रामपंचायत सरपंच जळगाव नहाटे, तालुका अकोट, जिल्हा अकोला। मी 2022मध्ये लोकनियुक्त सरपंच निवडून आलेला आहो। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानमध्ये आमच्या गावचा सहभाग घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आम्ही संपूर्ण गावामधून प्रत्येक घटकाचा विकास कसा होईल, कुठलाही गरीब श्रीमंत असं हे न करता सर्वांना सोबत घेऊन आपल्याला सर्वांचा सर्वांगीण विकास, म्हणजे ज्याला आपण पूर्ण गावाचा विकास, प्रत्येक घटकाचा, प्रत्येक बचत गट झाला, आरोग्य केंद्र झालं, जिल्हा परिषद शाळा आहे, अंगणवाडी आहे, गावची स्वच्छता, घनकचरा, सगळं सांडपाणी वगैरे सगळं जे आहे नियोजन हे पूर्ण सुरळीत होऊन आणि त्याचा एक गावामध्ये आरोग्यावर जो चांगला परिणाम होत आहे, आम्हाला एक याच्यामध्ये कार्य करायचं आहे। त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहेत, राष्ट्रीय पुरुषांचे स्मारक आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, महात्मा ज्योतिबा फुले आहेत, यांच्या सगळ्या स्मारकांचं सुद्धा आम्ही नूतनीकरण करून एक स्मारक बनवलेलं आहे। गावातील नाली गटारमुक्त केली असून भूमिगत गटार योजना राबवलेली आहे। शोषखड्डे आहेत, संपूर्ण याच्यामध्ये गावामध्ये हायमस सोलर ते पण आम्ही लावलेलं आहे। आम्हाला जे 2022-23मध्ये RR आबा सुंदर गाव योजनेचा 10 लाख रुपयाच्या तालुक्यातून प्रथम पुरस्कार मिळाला आणि मंदिरं वगैरे खूप आम्ही सुंदर केलेलं आहे। याच्यातून गावाला सर्वांगीण विकासाकडे आम्ही नेण्याचं एक आमचं हे असून त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने जे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविलं आहे, त्याच्यामध्ये आम्ही संपूर्ण गावानी आणि तन्मन धनाने सर्व जनतेने गावामध्ये सहभाग घेऊन आमचं गाव स्वच्छ सुंदर केलं आणि सर्वांना एक आदर्श आहे दिसेल असा एक आमच्या गावचा एक सर्वांची कामगिरी सर्वांना दिसत आहे, एवढं मी सर्वांना सांगू इच्छितो। आणि सर्वांनी आपापल्या गावामध्ये ह्या गोष्टीचा आदर्श घेऊन आपापले गाव सुंदर करावे आणि शहराकडे जाणारा जो ओघ आहे मुलांचा किंवा याच्याकरिता त्यांनी आपल्या गावातच राहून आपल्या सर्व गोष्टींचा विकास करून त्याच्यामध्ये नैसर्गिक शेतीसुद्धा हा एक विषय आहे की जे आपण एका देशी गाईच्या शेणगोमूत्रावर 25 एकर शेती आपण करू शकतो। कुठल्याही कृषी केंद्रात न जाता आपल्या उत्पन्नाचे म्हणजे जे उत्पन्न आहे आपण ते दुप्पट करून घेऊन आपल्या शेतीचा पोतसुद्धा त्याच्यामध्ये सुधारतो आहे। ह्या सर्व गोष्टींचा विचार करावा। चला मंडळी, आता आपण एक एक करून डिटेल माहिती जाणून घेऊ। हे आहे गावातली जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक मराठी शाळा जळगाव नहाटी। विशेष म्हणजे हे गावातली डिजिटल शाळा आहे। शाळेमध्ये खूप चांगलं असं चित्रीकरण, विचार, सुविचार असे भरपूर चांगल्या प्रकारे दिलेले आहेत। यामध्ये तुम्ही पाहू शकता राष्ट्रगीत, राज्यगीत। विशेष म्हणजे चारी इकडून अशी रंगवलेली प्राथमिक मराठी शाळा आणि समोरच अशी अंगणवाडी खूप चांगलं वाटते असं पाहून की ग्रामीण क्षेत्रात
विकास कामं होत आहेत. पाहू शकता शाळेचं व अंगणवाडीचं असं शौचालयाचं बांधकाम झालेलं आहे. जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेला मिळालेले असे पुरस्कार या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. विद्यार्थ्यांना जे खिचडी भेटते रोज ते या ठिकाणी बनते आणि बाजूला हात धुण्यासाठी बेसिन्स व पाणी पिण्यासाठी आरो सुद्धा लावलेले. आमचे पाणी आमची योजना आमची जबाबदारी. तर या ठिकाणी सर्व ग्रहांचे चित्र काढलेले आहेत. पाहू शकता आपलं असं महाराष्ट्र राज्य शाळा आणि ग्रामपंचायत ISO प्रमाणित आहे. आपण जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडी करता विषमुक्त नैसर्गिक शेती पद्धतीने परसबाग केलेली आहे. त्याच्यामध्ये पालक, मेथी, सांबार आणि बीट असं जे पौष्टिक अन्न आहे मुलांना मिळालं पाहिजे याच्यासाठी आपण हे याच्यामध्ये केलेली आहे परसबाग. त्याचप्रमाणे मंडळी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत पुणेच्या सावित्रीबाई फुले महिला बचत गटाला जिल्हा पातळीवरील स्वयंसिद्ध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पाहू शकता असं 3D चित्रीकरण केलेलं आहे आणि संपूर्ण गावात अशा म्हणी, सुंदर विचार आणि प्रत्येक गावातल्या अशा भिंतीवर एक एक म्हण अशी लिहिलेली आहे. संपूर्ण गावात व शाळेत टोटल 25 कॅमेरे लावलेले आहेत मंडळी. जय शिवराय मंडळी सगळेले. तुम्हाला माहितच आहे आपण सध्या जळगाव नहाटीमध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक जबरदस्त आता या ठिकाणी बनवलेला आहे. तर आपण जे आपले सरपंच साहेब आहेत त्यांच्याशी आपण बोलून घेऊ स्मारकच्या बद्दल. नमस्कार. हे आमचं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आधी म्हणजे थोडं जुन्या याच्यामध्ये होतं. त्याला आम्ही संपूर्ण म्हणजे किल्ल्याचं स्वरूप देऊन गावाचं एक सौंदर्यीकरण केलं आहे आणि सर्व येताना जाताना सर्व जे गावातून जे बाहेरगावची मंडळी येतात जेव्हा पाहतात तेव्हा आपोआपच नतमस्तक होतात महाराजांच्या समोर आणि सर्व याची एक पूर्ण चर्चा आहे की बाबा एवढं सुंदर शहर सोडून छोट्या गावामध्ये एवढं जर स्मारक आहे तर हे आमच्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. खरंच अभिमानाची गोष्ट आहे मंडळी. हे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक पाहून असं एकदम मन भरून येते. त्याच बाजूला मंडळी आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं सुद्धा स्मारक आहे म्हणजेच बुद्ध विहार. यांच्या स्मारकाचं सुद्धा काम अप्रतिम असं झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता बांधकाम चालू सुद्धा आहे. त्याचप्रमाणे कृष्णाजीच्या मूर्तीची सुद्धा या ठिकाणी स्थापना केलेली आहे. राम कृष्ण हरी आणि सत्यशोधक क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचं सुद्धा या ठिकाणी स्मारक आहे. पाहू शकता मंडळी तुम्ही. तर चला मंडळी आता जो आपण श्री संत नरसिंह महाराजांच्या मंदिरात. हे आमचे योगीराज माऊली संत नरसिंह महाराजांचं जन्मगाव आणि अकोटचे ग्रामदैवत असलेले आमचे संत नरसिंह महाराज यांचं हे इथं वास्तव्य होतं. महाराजांची जागा महाराजांनी जेव्हा संजीवन समाधी घेतली तेव्हा गजानन महाराज स्वतः उपस्थित होते आणि गजानन महाराजांच्या उपस्थितीत महाराजांनी संजीवन समाधी घेतली आणि ज्या गजानन महाराजांना ज्या सिद्धी वगैरे झाल्या होत्या ती अशी एक याच्यामध्ये हे आहे की बा हे नरसिंह महाराज जे मोठे गुरुबंधू म्हणून मानत होते गजानन महाराज त्यांच्याकडून त्यांना त्या मिळाल्या होत्या. तर मंडळी आपण यांना आता विचारू की या गावात वार्षिक कार्यक्रम कोणते कोणते होतात. गावामध्ये नरसिंह महाराजांचे वर्षाला 2 उत्सव आहेत. त्याच्यामध्ये नरसिंह महाराजांची यात्रा जेव्हा अकोटला भरते कार्तिक पंचमीला बरोबर त्या दिवशी आमच्या इथं एक यात्रा असते आणि त्या यात्रेला महाप्रसाद म्हणून उडदाचं वरण आणि भाकरीचा भंडारा असतो. बरोबर. आणि त्या भंडाऱ्यावर ज्या भाकरी केल्या जातात ज्वारीच्या त्या आमच्या गावातील सर्व माता भगिनी स्वतः येऊन त्या भाकरी बनवतात आणि पंचकृषीतले सर्व मंडळी येऊन महाप्रसादाचा एक लाभ घेते त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर एक उत्सव महाराजांची पुण्यतिथी महोत्सव असतो तेव्हा ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह असतो गावामध्ये आणि तो साधारण रथसप्तमीला चालू होतो आणि पौर्णिमेला त्याचा सांगता राहते. पौर्णिमेच्या दिवशी महाराजांचं एक पुण्यतिथीच्या महोत्सवात आणि तेव्हा पण एक मोठा उत्सव गावामध्ये भरतो आमच्या. आपल्या श्री संत नरसिंह महाराजांचं मंडळी हे त्या काळातलं जुनं घर आहे. आता थोडं बांधकाम झालेलं आहे पाहू शकता तुम्ही. आणि प्रत्येक गावात बजरंग बलीचं मंदिर तर असतेच. या ठिकाणी हनुमानजीचं सुद्धा आपण दर्शन घेऊन मंडळी. जबरदस्त असं या मंदिराचं सुद्धा असं बांधकाम झालेलं आहे. समोर मोठं असं मारुती संस्थांचं सभागृह बनलेलं आहे आणि बाजूलाच विठोबा रुक्माईचं मंदिर सुद्धा आहे. या ठिकाणी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी बारास असते तर जबरदस्त असं मोठं बारासचा कार्यक्रम असते. आता आपण वळू आयुष्यमान आरोग्य मंदिरच्या इकडे. हे आयुष्यमान आरोग्य केंद्र आहे मंडळी. त्याचप्रमाणे गावात सार्वजनिक शौचालय सुद्धा आहे. सुविधापूर्ण अशी व्यायामशाळा सुद्धा आहे मंडळी गावात म्हणजेच की जिम
शुद्ध पाण्याची टाकी सुद्धा आहे मंडळी या गावात, तुम्ही पाहू शकता. त्याचप्रमाणे मंडळी प्रत्येकाच्या घरावर नेम प्लेट लावण्यात आलेली आहे, जशी की पती पत्नीच्या नावाची नोंद घेऊन प्रत्येकाच्या घरावर पती पत्नीच्या नावाचा मालमत्ता क्रमांक लिहून बोर्ड लावण्यात आले आहे. त्याचप्रमाणे मंडळी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत गावातील ज्येष्ठ नागरिकांना आधार कार्डची वाटप सुद्धा करण्यात आला आणि गावात पूर्ण अशी स्वच्छता आहे मंडळी. गावाचे तुम्ही रस्ते, रोड, नाल्या वगैरे सगळं पाहू शकता. जबरदस्त वाटलं मला या गावात येऊन. आणि जळगाव नहाटे ते नेवरी रोडचं काम सुद्धा चालू आहे, जवळपास काम होत आलं आणि गावातल्या प्रत्येक खंबेवर तिरंग्याची चित्र सुद्धा काढलेले आहेत. तर अशा प्रकारे मंडळी बऱ्यापैकी थोडक्यात तुम्हाला मी जबरदस्त अशी या गावची माहिती दिली. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.